राम राम मंडळी, आपल्या आपण यूट्यूब चॅनलवर आपलं आज पुन्हा एकदा स्वागत. आज रविवार, नेहमीप्रमाणे आजचा आपला हा एक दुसरा व्हिडिओ आज मी आपल्या समोर सादर करत आहे. मित्रांनो, आपली जी व्यवस्था आहे, राज्य सरकारची असेल किंवा केंद्र सरकारची असेल, ही लोकशाही माध्यमातून असल्यामुळं आणि जसं प्रशासन महत्त्वाचं आहे, तसंच राजकीय व्यवस्था ही आपली एक महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणूनच आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, आमदार निवडून देतो, खासदार निवडून देतो. त्यांच्यातूनच मंत्री परिषद ही तयार होत असते. आपल्याला माहिती आहे, मागच्या आठवड्यात राज्य सरकारामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालं, मुख्यमंत्री झाले, मंत्र्यांना त्यांचे खाते वाटप करून दिले. परंतु आता मोठा दुसरा पुढचा प्रश्न आहे तो पालकमंत्री पदाचा. पालकमंत्री ही व्यवस्था तशी आहे की या व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी जी जिल्हा नियोजन समिती असते किंवा जिल्ह्याचा जो अनुशेष असेल, जिल्ह्याच्या ज्या गरजा असतील, जिल्ह्यातील जनतेसाठी काय करता येणं शक्य आहे, हे पाहून त्या विषयावर निर्णय घेणं आणि त्याच्यासाठी राज्य शासनाकडे भांडून निधी आणणं, योजना मंजूर करून आणणं, हे खरं पालकमंत्र्याचं काम. वास्तविक नियोजन समिती असते, त्या जिल्हा नियोजन समिती सर्व आमदार हे त्याचे सदस्य असतात आणि पालकमंत्री हा सध्या त्याचा आत्ताच्या रचनेमध्ये पालकमंत्री हा त्या जिल्हा नियोजन समितीचा पीपीटीसीचा चेअरमन असतो किंवा मुख्य प्रमुख असतो. मूळ उद्देश पालकमंत्री असण्याचा हाच आहे की या पालकमंत्र्याने राज्य सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पातून आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या गरजांसाठी, मूलभूत गरजांसाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी निधी आहे तो मिळवणं, जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या योजना मंजूर करून आणणं, हे खऱ्या अर्थानं पालकमंत्र्याचं काम आहे. आणि त्यासाठी त्या जिल्ह्यातलाच एखादा आमदार लोकप्रतिनिधी हा पालकमंत्री असावा असा एक अलिखित नियम आहे. परंतु मागील काही काळात जर बघितलं तर जसं अधिकारी क्रीम पोस्टच्या पाठीमागं लागतो, तसंच राजकीय लोकांचं ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आपला फायदा होईल, आपल्या पक्षाचा फायदा होईल, अशा पद्धतीनं पाहून त्या जिल्ह्याचा पालकमंत्रीपद मिळावं, असा एक गोड गैरसमज या पालकमंत्रीच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्याच्यामुळंच पालकमंत्री पद मिळवण्यासाठी खूप मोठी चढाओढ सुरू आहे. जर त्या जिल्ह्यातला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जर जिल्हा नियोजन मंडळाचा जर सदस्य असेल, तर स्वतंत्र पालकमंत्री म्हणून एक व्यवस्था असणं हे सुद्धा एक समांतर सत्ता केंद्र असण्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळं होतंय काय, आताच्या मागच्या काही काळात जर आपण उदाहरणं बघितले, तर तो पालकमंत्री जिल्ह्याचा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचा विचार न करता त्यानं जी संविधानाच्या माध्यमातून शपथ घेतली असते, त्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता तो आपल्या मतदारसंघात, स्वतःच्या वैयक्तिक मतदारसंघात कसं जास्तीत जास्त निधी आणता येईल असा तो प्रयत्न करत असतो. वास्तविक जिल्ह्याला मिळालेला सर्व निधी, मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला निधी मिळवण्याचं काम पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे. परंतु पालकमंत्री जिल्ह्यात मिळालेल्या निधीतून आपल्या मतदारसंघात कसं जास्त पैसे मिळवता येतील अशा दृष्टीनं कामकाज करत आहेत. आणि वास्तविक हे एका दृष्टीने चुकीचं आहे. मला असं वाटतं की ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेल त्यानं मिळालेल्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्यापेक्षा जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला जास्तीत जास्त निधी, जास्तीत जास्त योजना कशा आपल्या पदरात पाडून घेता येईल यासाठी काम केलं पाहिजे. आणि यासाठी जी प्रशासकीय व्यवस्था आहे, प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून हे संपूर्ण जिल्ह्यासाठी, कारण ज्यावेळेस तो मंत्री असतो, पालकमंत्री असतो, तो त्या विधानसभेचा प्रतिनिधी नसतो, तर त्या संपूर्ण जिल्ह्याचा तो प्रतिनिधी असतो, त्या संपूर्ण जिल्ह्याचा तो पालक असतो. त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक घटकासाठी जास्तीत जास्त निधी, जास्तीत जास्त योजना मिळवून आणण्याचं काम हे पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. या विषयावर आपल्याला काय वाटतं कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम.